नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी जो लेख वाचून दाखवणार आहे तो माझ्याच पुस्तकातील आहे, ज्याचं नाव आहे सहज मनातलं. त्यातीलच एक लेख मी वाचून दाखवणार आहे. लेखाचं नाव आहे माझं वाहन शिकणे, एक गंमत अनुभव. मी घरात सर्वात लहान, त्यामुळे थोडी जास्त जपलेली आणि थोडी जास्त लाडावलेली. अर्थात फाजील लाड कधीच नव्हते. त्यावेळी ना मी भित्री पण होते. मुद्दामच त्यावेळी म्हटलं आहे, कारण अनेक चढ उतार पाहिल्यावर मी टोटली बदलली आहे. तर याचा परिणाम असा झाला की मी वयाच्या 16 वर्षापर्यंत सायकलसुद्धा शिकले नाही. अगदी 8वी 9वी 10वीत मला शाळेत जायला रिक्षा लावली होती. त्यावेळी त्याचं काहीच वाटलं नाही, पण आता मात्र ते ऐकून असं वाटतं, काय हे आपल्याला यायला पाहिजे होती सायकल. असो, 10वी झाल्यावर 11वी आणि 12वीमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. कॉलेज जवळ होतं, त्यामुळे पायी पायी जात असे. 12वीत मात्र एक्स्ट्रा क्लास लावायचा होता आणि तो क्लास संध्याकाळी 6 ते 9 होता. सर्व मित्रमंडळ सायकलने जाणार होतं. मला खूपच मोठा प्रश्न पडला, आता काय करायचं? सायकल चालवता येऊ नये हे कमीपणाचे वाटायला लागले आणि मी सायकल शिकायला सुरुवात केली. मला आठवतंय, 4थ्या दिवशीच मी सायकल घेऊन ट्युशन क्लासला जाऊ लागले. काहीतरी जिंकल्याचा अनुभव होता तो. जी गोष्ट नॉर्मली 8 ते 10 वर्षात शिकतात ती मी 16व्या वर्षी शिकले. असो, तरी पण मी माझी पाठ थोपटून घेतलीच. मला आठवत आहे, क्लास रात्री 9 वाजता सुटायचा. तेव्हा दादा, माझे वडील, गल्लीच्या टोकाशी येऊन उभे असायचे. जवळजवळ पहिला 1 महिना त्यांनी असं केलं. आता त्यांची त्या पाठीमागे असलेली काळजी आणि प्रेम जाणवतंय, कळतंय. तेव्हा मात्र तुम्ही काय येता रोज रोज, असं मी त्यांना म्हणायची आणि चिडायची सुद्धा. पुढे कॉलेजचे शिक्षण संपेपर्यंत सायकल माझे आवडते वाहन होते आणि कॉलेजशिवाय सुद्धा खूप ठिकाणी सायकलने भटकंती करायचो आणि आमच्या भटकंतीचा सायकल हा एक अविभाज्य भाग होता. BSc झाल्यावर स्कूटर शिकायचा प्रयत्न केला. चंदामामाने, माझ्या मामाचं नाव आहे, खरंच चंदामामा आहे. चंदामामाने स्कूटर शिकवली. एकदा त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करताना एका आजींना माझ्या स्कूटरचा धक्का बसला. त्यांना थोडा मार लागला आणि मला जाम भीती बसली आणि माझे स्कूटर चालवणे तिथेच तात्पुरतं बंद झालं. लग्न झालं. लग्न झाल्यावर मात्र नेहमीप्रमाणे असतं तसंच, नवरा अगदी विरुद्ध स्वभावाचा. त्याला भीती कशाशी खातात हेच माहीत नव्हतं आणि मी प्रत्येक गोष्टीत भीती बाळगणारी. तो मला नेहमीच चिडवायचा, तू काय स्कूटर आणि गाडी चालवणार? मला ते फार खटकायचं. इथे ना माझा थोडासा जिद्दी स्वभाव कामी आला. कशी कोण जाणे, स्कूटर छान चालवायला लागले. गाण्याचा क्लास, बाजार सर्व स्कूटरवर करू लागले. आता पुढचं टार्गेट 4 व्हीलर. आता मात्र नवऱ्याकडे न शिकता ट्रेनिंग स्कूलमध्ये नाव घातलं आणि शिकले. गाडी तर शिकले. प्रॅक्टिस नसेल तर सगळंच मुसळकेरात जाणार होतं. पण माझ्यासारख्या नवशिक्याला हातात गाडी देण्याचं धाडस माझ्या नवऱ्यानं दाखवलं आणि मी लीलया गाडी चालवू लागले. त्याने इतर नवऱ्यांप्रमाणे कधीच म्हटलं नाही की तू गाडी ठोकशील, तू व्यवस्थित चालवणार नाही. त्यामुळेच हे खरं शक्य झालं. आमचा स्वतःचा व्यवसाय असल्याने 1-2 वर्षांनी आम्ही नवीन गाडी घ्यायचो.
आता ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना माहिती असेल की हे डेप्रिसिएशन वगैरेसाठी हे गाड्या घेणं कधी कधी आवश्यक पण असतं. नवऱ्याला नवीन नवीन कार मॉडेल्सची मुळात आवड होतीच आणि आता व्यवसायामुळे ते शक्यसुद्धा होतं. तेव्हा अगदी ॲडव्हान्स मॉडेल घरी आलेले असायचे. गंमत म्हणजे प्रत्येक कोरी गाडी त्याच्या बरोबरीने तो मला पण चालवायला लावायचा. त्यामुळे ना आता कोणतीही गाडी मी अगदी छान चालवू शकते कॉन्फिडेंटली. ही हिंमत मला नवऱ्यानेच दिली. आता मात्र फिटनेससाठी सायकल चालवायची ठरवली. पण खरं सांगते, अहो मला नीट चालवताच येईना. सारखा बॅलन्स जायला लागला आणि लक्षात आलं की शरीरात एक मोठी इस्टेट जमा केल्याची जाणीव झाली. पण बघूया, प्रयत्न सोडणार नाही आहे. जमेलच एखाद दिवशी बॅलन्स करायला. नमस्कार. तुम्हाला माझा हा लेख कसा वाटला हे मला नक्की सांगा. लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा. धन्यवाद.